श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, आज आपण कोणत्याही आभासी दुनियेबद्दल बोलणार नाही आहोत, तर थेट तुमच्या आयुष्यातील जळजळीत वास्तवावर बोलणार आहोत. आज जगाचा विचार केला तर प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या विवंचनेत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, प्रामाणिकपणे सांगा, गेल्या काही दिवसात तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही कष्ट तर खूप करताय, पण पदरात काहीच पडत नाहीये? रात्री अंथरुणावर पडल्यावर उद्याची चिंता तुम्हाला झोपू देत नाही का? ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात स्वतःला सिद्ध करूनही लोक तुमच्या कष्टाचं चीज करत नाहीयेत? सध्याच्या या धावपळीच्या युगात माणसाचं मानसिक खच्चीकरण खूप वेगाने होत आहे. नात्यांमधील दुरावा आणि पैशांची चणचण यामुळे अनेकदा एकाकीपणा जाणवतो. पण थांबा, खचून जाऊ नका. येत्या अमावस्येच्या रात्री तुमच्या कुंडलीत असे काही ग्रहांचे बदल घडत आहेत जे तुमच्या या सगळ्या त्रासाला पूर्णविराम देऊ शकतात. आज बाजारात मंदीचे वातावरण आहे. नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे आणि वाढत्या महागाईमुळे महिन्याचं बजेट कोलमडलं आहे. अशा काळात कुंभ राशीच्या लोकांवर शनी आणि राहूचा संमिश्र प्रभाव पाहायला मिळतोय. येत्या अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीत काही प्रतिकूल ग्रहांची स्थिती निर्माण होत आहे. यामुळे तुमचा रागावरील ताबा सुटू शकतो किंवा घरात नको त्या कारणावरून वाद होऊ शकतात. जेव्हा माणूस मानसिकदृष्ट्या खचलेला असतो, तेव्हा तो घाईगडबडीत चुकीचे निर्णय घेतो. म्हणूनच या संवेदनशील काळात कोणत्याही कागदपत्रांवर विचार न करता स्वाक्षरी करू नका. कोणाच्याही सल्ल्याने इंटरनेटवरील किंवा ऑनलाईन फसव्या योजनांमध्ये, लॉटरी, सट्टा यामध्ये पैसे गुंतवू नका. एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या शॉर्टकट तुम्हाला अधिक मोठ्या संकटात टाकू शकतो. पहिलं म्हणजे मानसिक खच्चीकरण आणि नकारात्मक विचारांवर काय उपाय करावा. लक्ष देऊन ऐका. जेव्हा डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात, तेव्हा माणूस कार्यशून्य होतो. यावरती उपाय म्हणून अमावस्येच्या काळात दररोज संध्याकाळी घरात किंवा मंदिरात तेलाचा दिवा लावा. फक्त 10 मिनिटे शांत बसून नामस्मरण करा. ऑफिसमधील राजकारणातून स्वतःला लांब ठेवा. तुमची ऊर्जा चुकीच्या ठिकाणी वाया घालवू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक कोंडी आणि अडकलेला पैसा कसा मोकळा करावा. मिळणारा पगार किंवा उत्पन्न वाढत्या खर्चामुळे अपुरं पडत आहे. यावरती उपाय, या काळात तुमच्या वाणीवर ताबा ठेवा. कधी कधी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आपलेच लोक दुखावतात आणि व्यवसायात मिळणारे पैसे थांबतात. अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळे तीळ किंवा अन्न दान करा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. आता नंबर 1, कौटुंबिक आनंद आणि नवी सुरुवात. आजकालच्या तणावामुळे अनेक कुटुंबामध्ये शांतता नाहीये. पण या अमावस्येचा नकारात्मक प्रभाव ओसरताच घरात एक आनंदाची बातमी येईल. ज्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्तीची चिंता होती, त्यांच्या घरातील अडथळे दूर होऊन नवीन पाहुण्याचे संकेत मिळतील, ज्यामुळे घरातील नैराश्य दूर होईल. नंबर 2 म्हणजे महिला सक्षमीकरण आणि आदर. आजच्या काळात महिला केवळ घर सांभाळत नाहीत, तर आर्थिक भारही उचलत आहेत. कुंभ राशीच्या महिलांसाठी हा काळ करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा असेल. समाजात आणि कुटुंबात तुमच्या कर्तृत्वाला मान मिळेल. जर तुम्ही एखादा छोटा गृहोद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. आणि नंबर 3 म्हणजे करिअरमधील मोठी गती आणि धनलाभ. सध्याच्या नोकरीच्या अनिश्चिततेच्या काळात कुंभ राशीच्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली दाद मिळेल.
तुमची मेहनत शेवटी रंगणात येईल आणि पगारवाढ किंवा पदोन्नतीचे योग येतील. व्यापाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याचा हा काळ असेल, जो भविष्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. मित्रांनो, आरोग्य हीच संपत्ती. मानसिक तणावाचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. कुंभ राशीच्या जातकांना या काळात डोकेदुखी, अपचन किंवा बीपीचा त्रास होऊ शकतो. यावरती उपाय म्हणून सकाळी लवकर उठून उगवत्या सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा आणि ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. यामुळे मनाला स्थिरता लाभेल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी लक्षात ठेवा, काळजातली आग आणि स्वतःवरचा विश्वास तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकतो. ग्रहांचे बदल हे आपल्याला घाबरवण्यासाठी नसून योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यासाठी सतर्क करत असतात. संकट समयी संयम राखणे हीच आपली खरी ताकद आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. सध्या तुम्ही कोणत्या समस्येचा सामना करत आहात ते किंवा तुमच्या कुलदैवतेचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.